माहुरात निघाली भव्य कावड यात्रा। विविध हिंदू संघटनेच्या वतीने श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच दिनांक 18 ऑगस्ट रोजी माहूर शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रेचे जागोजागी भक्तिभावाने पूजन करण्यात आल्याने संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पसरले होते। सोमवारी दिगंबर जोशी यांनी स्थानिक कपिलेश्वर मंदिरात महादेवाला सपत्नीक अभिषेक केला। त्यानंतर सकाळी 10 वाजता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक गोपू महामुने व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान यांचे हस्ते विधिवत पूजा केल्यानंतर वाजत गाजत व हर हर महादेव असा प्रचंड जयघोष करीत कावड यात्रेला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामफलकाला 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर मिरवणूक मार्गाने ही यात्रा वसंतराव नाईक चौकात पोहोचताच सेवालाल महाराज समितीच्या वतीने कावड यात्रेतील शिवभक्तांना उपवासाचा फराळ व फराळाचे वाटप करण्यात आले। कावड यात्रा तिथून पुढे कैलाश टेकडीकडे रवाना झाली। यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सडावर रांगोळ्या काढून कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले। विनोद पाटील सूर्यवंशी, नितेश राठोड, नंदू कोलपवार, जयंत गिर्रे, बालाजी गेंटलवार, अमित येवतीकर, मंगेश सूर्यवंशी, योगेश परसवाडे, संतोष वर्मा, रवी मुक्ते, शिवदत्त परसवाडे, विकी सुने, आशुतोष कुंबरे, शैलेश दवणे, सुनील सूर्यवंशी, आनंद महाराज मरवाडे, संतोष तामखाने, कालिदास नैताम, सागर येतुतवार, भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पद्मा जयंत गिर्रे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवभक्त पुरुष व महिलांनी या यात्रेत भाग घेतला होता। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विनोद सूर्यवंशी, नितेश राठोड, बालाजी गेंटलवार यांच्यासह अनेक शिवभक्तांनी कावड यात्रेचे यशस्वी आयोजन केले होते। कावड यात्रेत हर हर महादेव अशा झालेल्या प्रचंड जयघोषाने माहूर नगरी दुमदुमून गेली होती। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा। धन्यवाद।